नमस्कार मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 32 चा विचार करूया, त्याचा अभ्यास करूया। सेक्शन 32 जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे? सेक्शन 32 हा डाईंग डिक्लरेशनच्या संदर्भात आहे। आणि मजेची गोष्ट अशी आहे मित्रांनो, सेक्शन 32 मध्ये डाईंग डिक्लरेशन हा शब्द कुठेही डिफाईन केलेला नाही। सेक्शन 32 मध्ये फक्त आणि फक्त डाईंग डिक्लरेशन बाबतच माहिती आहे का? नाही, तर अशा बाबत सुद्धा आहे की जे इतर काही व्यक्तींनी जे स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यांना जर कोर्टात आणता येणार नसेल तर त्यांच्या ॲब्सेन्समध्ये त्यांचे स्टेटमेंट कसे प्रूव्ह करता येईल, ते स्टेटमेंट कसे सिद्ध करता येईल ह्याबाबत आहे। सेक्शन 32 जो आहे तो खूप मोठा आहे। सेक्शन 32 एकूण 8 विभागामध्ये वाटलेला आहे, म्हणजे 8 सबसेक्शनमध्ये आहे। सेक्शन 32 चा सबसेक्शन 1 तो डाईंग डिक्लरेशनच्या संदर्भात आहे। सेक्शन 32 सबसेक्शन 2 जो आहे तो रेग्युलर कोर्स ऑफ बिझनेसमध्ये केलेल्या एंट्रीजच्या बाबत आहे। सेक्शन 32 सबसेक्शन 3 जो आहे तो अशा संदर्भात आहे की ज्या व्यक्तीने स्वतःच्या विरुद्ध काही स्टेटमेंट दिलेले असतील तर ते स्टेटमेंट कसे सिद्ध करावे याबाबत आहे। सेक्शन 32 सबसेक्शन 4 जो आहे तो कस्टम्स अँड राईट्स ह्याबाबत आपल्याला माहिती देत आहे। त्यानंतर सेक्शन 32 सबसेक्शन 5 जो आहे तो फॅमिली रिलेशन्सच्या बाबतीत आहे, म्हणजे पार्टींचे रिलेशन्स कसे असतील आणि त्याबाबतची माहिती कुठल्या तरी व्यक्तीने लिहून ठेवलेली असेल किंवा सांगितलं असेल, मग त्याचे जे स्टेटमेंट आहे ते कोर्टामध्ये कशा पद्धतीने सिद्ध करावे याबाबतची सेक्शन 32 सबसेक्शन 5 मध्ये दिलेली आहे। सेक्शन 6 मध्ये जे दिलेलं आहे ते फॅमिली अफेअर्स ह्याबाबतची माहिती दिलेली आहे। आणि सेक्शन 32 सबसेक्शन 7 मध्ये जो कस्टम्स आणि राईट्स आहे त्याबाबत कुठल्या व्यक्तीने आपल्या विलमध्ये, आपल्या डीडमध्ये म्हणजे दस्तामध्ये कुठेतरी काहीतरी लिहून ठेवलं असेल तर ह्या संदर्भात आहे। आणि सेक्शन 32 सबसेक्शन 8 असा आहे की ज्या वेळेला बऱ्याच लोकांनी एकत्रितपणे काहीतरी आपले एक्सप्रेशन्स दिलेले असतील, फिलिंग्स दिलेले असतील, त्यांनी आपले इम्प्रेशन्स दिलेले असतील आणि त्या लोकांना कोर्टात आणता येत नसेल तर अशा वेळेला त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहे, त्यांनी केलेले जे इम्प्रेशन्स आहे ते कोर्टामध्ये रिलेव्हंट होणार आहे। अशा पद्धतीने हा सेक्शन 32 आपल्याला ह्याचा अभ्यास करायचा आहे। सेक्शन 32 खूप मोठा आहे, त्याला समजून घेण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे। आता मी आपल्याला सेक्शन 32 चे जे मुख्य मुद्दे आहेत ते आपल्याला मी सांगत आहे। सेक्शन 32 सबसेक्शन 1, प्रथम सेक्शन 32 काय म्हणतोय? पर्सन्स हू कॅनॉट बी कॉल्ड इन द कोर्ट, अर्थात जो व्यक्ती मयत झालेला आहे, मुद्दा लक्षात घ्या, जो व्यक्ती मयत झालेला आहे किंवा जो व्यक्ती इनकॉम्पिटंट झालेला आहे किंवा अशा व्यक्तीला कोर्टात आणण्यासाठी खूप वेळ जाणार आहे किंवा खूप खर्च होणार आहे, अशा व्यक्तींना कोर्टात जर आणायचं झालं तर ते आणता येणार नाही। मग अशा व्यक्तींचे जे स्टेटमेंट आहे ते खालील कंडिशनमध्ये, म्हणजे सेक्शन 32च्या पुढे दिलेलं आहे की खालील कंडिशन्समध्ये त्यांचे जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट होणार आहे। आता सेक्शन 32चा सबसेक्शन 1 काय म्हणतोय की स्टेटमेंट गिवन बाय द पर्सन हू इज डेड, जो मयत झालेला आहे किंवा त्यांनी मरत असताना, ज्यावेळेला तो मरत होता, ज्यावेळेला त्याची जीव जात होता, त्यावेळी त्यांनी जो स्टेटमेंट दिलेला आहे तो स्टेटमेंट रिलेव्हंट आहे। मित्रांनो, अशी एक समज आहे की जो व्यक्ती मरत असतो किंवा ज्यावेळेला तो मरण्याच्या अगदी बाउंड्रीवर आहे तर अशा वेळेला तो व्यक्ती कधीही खोटं बोलत नाही। आणि म्हणून एक प्रिन्सिपल इथे मी लिहिलेलं आहे, हे बघा, नेमो मॉरिचस प्रॅश्युमिर्श मेंटायर्स, म्हणजे जो व्यक्ती देवाकडे चाललेला आहे तो व्यक्ती कधीही खोटं बोलणार नाही। ह्याच्यामध्ये एक सायटेशन आहे, ते मी सायटेशन आपल्याला पहिले सांगतो। 2 सायटेशन आहेत। AIR 2009 सुप्रीम कोर्ट, AIR 2009 सुप्रीम कोर्ट, पान नंबर 920, धरमपाल वर्सेस इस्टेट। त्यानंतर दुसरं एक आहे शेर सिंग वर्सेस इस्टेट, AIR 2008 सुप्रीम कोर्ट 1426। When one is on the verge of death, जो मरणासन्न परिस्थितीमध्ये आहे, जो शेवटच्या स्टेजवर आहे,
when one is on the verge of death, there is no motive to tell falsehood. मग त्यावेळेला खोटं बोलण्याची त्याची बिलकुलही इच्छा नसते. So requirement of oath and cross examination is dispensed with in case of dying declaration. आणि डाईंग डिक्लेरेशनच्या केसमध्ये जर जो व्यक्ती जो मरणासन्न परिस्थितीमध्ये आहे, शेवटच्या स्टेजला आहे, तर तो खोटं बोलणार नाही. मग अशा परिस्थितीत त्याचं जे स्टेटमेंट आहे क्रॉस एक्झामिनेशन करण्याची गरज नाही किंवा त्याला शक्यतेवर सुद्धा जबाब देता येणार नाही की द्यायची गरज नाही. त्याचं जे स्टेटमेंट आहे ते सत्य आहे असं मानलं जाईल, असे हे 2 सायटेशनमध्ये म्हटलेलं आहे. मित्रांनो, डाईंग डिक्लेरेशन हा जो शब्द आहे हा इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये सेक्शन 32 ते 16 इतर कुठेही डिफाईन केलेला नाहीये. तर मग सेक्शन 32 ची जी लँग्वेज आहे ती आपण पहिले वाचूया. त्यात काय म्हटलेलं आहे? सेक्शन 32 ची जी बेअर लँग्वेज आहे ती काय? केसेस इन व्हिच स्टेटमेंट ऑफ रिलेव्हंट फॅक्ट बाय पर्सन हु इज डेड ऑर कॅनॉट बी फाउंड. म्हणजे अशा व्यक्तीचे स्टेटमेंट जे भेटू शकत नाही किंवा जे मयत झालेले आहेत, मग अशा व्यक्तीचे जे स्टेटमेंट आहे काय आहे ते रिलेव्हंट आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? स्टेटमेंट्स रिटन ऑर व्हर्बल, स्टेटमेंट्स रिटन ऑर व्हर्बल ऑफ रिलेव्हंट फॅक्ट्स मेड बाय पर्सन्स हु इज डेड. जे मयत आहेत त्यांचे जे व्हर्बल किंवा लिहिलेले जे स्टेटमेंट आहे ते काय? ते स्टेटमेंट ते रिलेव्हंट आहे. हु कॅनॉट बी फाउंड ऑर हु हॅज बिकम इनकॉम्पिटंट, जे इनकॉम्पिटंट झालेले आहेत. ऑर हुज अटेंडन्स कॅनॉट बी प्रोक्युअर्ड, ज्यांची अटेंडन्स कोर्टामध्ये आपण प्रोक्युअर करू शकत नाही किंवा त्यांची हजेरी आपण कोर्टामध्ये करू शकत नाही, ज्यांना आपण कोर्टामध्ये हजर करू शकत नाही विदाऊट अन अमाऊंट ऑफ डिले, आणि बराच वेळ गेल्याशिवाय त्यांना आपण कोर्टामध्ये हजर करू शकत नाही. किंवा खर्च म्हणजे बराच खर्च केल्याशिवाय त्यांना कोर्टात आणता येणार नाही. विच अंडर द सर्कमस्टन्सेस ऑफ द केस, विच अंडर द सर्कमस्टान्सेस ऑफ द केस अपियर्स टू द कोर्ट अनरिजनेबल. आणि अशा वेळेला कोर्टाला हे सर्व अनरिजनेबल वाटतंय, त्यांना आणणं शक्य नाही, त्यांच्यासाठी खर्च करणं शक्य नाही, किंवा तो मयत झालेला आहे किंवा तो इनकॉम्पिटंट झालेला आहे. अशा परिस्थितीत कोर्टाला हे सर्व अनरिजनेबल वाटत आहे. मग काय? आर देमसेल्व्ह रिलेव्हंट फॅक्ट्स इन द फॉलोइंग केसेस. आणि फॉलोइंग केसेसमध्ये फॉलोइंग कंडिशन्समध्ये त्यांचे जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट होतील. आता ते रिलेव्हंट कधी कधी होणार आहे त्याबाबतची माहिती सबसेक्शन 1 पासून 8 पर्यंत दिलेली आहे. त्यातल्या त्यात सेक्शन 32 सबसेक्शन 1 आहे प्युअरली आणि प्युअरली डाईंग डिक्लेरेशनच्या संदर्भात आहे. आता डाईंग डिक्लेरेशनमध्ये जो सबसेक्शन 1 आहे तो आपल्याला फार व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी आपल्याला ही बेअरेट लँग्वेज पहिले वाचतो, त्यानंतर त्याचं मी इंटरप्रिटेशन करेल. पहिली कंडिशन, वेन इट रिलेट्स टू कॉज ऑफ डेथ, म्हणजे ज्या वेळेला अशा व्यक्तीचा स्टेटमेंट जो आहे त्याच्या मृत्यूच्या संबंधी आहे. रिलेट्स टू कॉज ऑफ डेथ. मग पुढे काय म्हटलेलं आहे? वेन द स्टेटमेंट इज मेड बाय अ पर्सन ॲज टू कॉज ऑफ हिज डेथ, त्याच्या स्वतःच्या मृत्यूसंबंधी त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्या स्वतःच्या मृत्यूसंबंधी त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे. ऑर म्हटलेलं आहे ॲज टू एनी सर्कमस्टान्सेस ऑफ द ट्रान्झॅक्शन विच रिझल्टेड इन हिज डेथ. ॲज टू एनी सर्कमस्टान्सेस, त्यांनी अशा परिस्थितीचा उल्लेख केलेला आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? ॲज टू एनी सर्कमस्टान्सेस ऑफ द ट्रान्झॅक्शन विच रिझल्टेड इन हिज डेथ. अशा परिस्थितीचा उल्लेख केलेला आहे आणि ज्या घटना ते घडलेल्या आहेत त्या त्याच्या मृत्यूस कारणीभूत घडलेल्या आहेत. ते त्याच्या मृत्यूला कारणीभूत घडलेल्या आहेत. इन केसेस इन विच द कॉज ऑफ दॅट पर्सन्स डेथ कम्स इन टू क्वेश्चन. मित्रांनो, मी आता बोर्डावर थोडंसं याचा एक इंटरप्रिटेशन करून देतो आपल्याला. सेक्शन 32 सबसेक्शन 1. पहिले 32 मध्ये काय म्हटलेलं आहे? स्टेटमेंट बाय द पर्सन्स हु इज डेड. पहिलं काय म्हटले? हु इज डेड. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे? हु हॅज बिकम इनकॉम्पिटंट.
दुसरी कंडिशन काय आहे? हु हॅज बिकम इनकॉम्पिटंट. थर्ड, अटेंडन्स cannot be procured. त्याची हजेरी कोर्टामध्ये शक्य नाही. का नाही? एक, विदाउट अमाउंट ऑफ डिले. खूप वेळ गेल्याशिवाय त्याला आणता येणार नाही. सेकंड, विदाउट अमाउंट ऑफ एक्सपेन्सेस. म्हणजे विदाउट अमाउंट ऑफ डिले और विदाउट अमाउंट ऑफ एक्सपेन्सेस त्याला कोर्टामध्ये आणता येणार नाही. अशी जर परिस्थिती असेल तर खालील ज्या कंडिशन्स आहेत 32.1, 32.2, 32.3, 32.4, 32.5, 32.6, 32.7, 32.8 ह्याच्यामध्ये ज्या कंडिशन्स दिल्या आहेत त्या पद्धतीने त्यांचे जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट होतील. आता सबसेक्शन 1 म्हणजे 32चा सबसेक्शन 1 काय म्हणतो आपण पाहूया. बत्तीसच्या 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी स्वतःच्या मृत्यूबाबत कारण दिलेलं आहे. ॲज टू हिज डेथ, रिझन इज गिवन. कोणी दिलेलं आहे? ज्या व्यक्तीची मृत्यू झालेली आहे त्या व्यक्तीने आपल्या मृत्यूच्या संदर्भात स्टेटमेंट दिलेलं आहे पहिला. आणि दुसरा काय म्हटलेलं आहे? ही मेन्शन द सर्कमस्टान्सेस as to the transaction which resulted in his death, as to this which he suggested the circumstances. Circumstances त्याने मृत्यू समय आपले सर्कमस्टान्सेस सांगितलेले आहे. which resulted in his death. याचा अर्थ काय? ज्या वेळेला तो मयत झाला त्यांनी आपलं कारण सांगितलं, मी मरत आहे, ह्या कारणाने मरत आहे. दुसरं त्यांनी काही सर्कमस्टान्सेस सांगितलेले आहेत, त्यावेळेला त्याला असं वाटत नव्हतं की मी मरणार आहे. याचा अर्थ असा आहे सर्कमस्टान्सेस इन विच रिझल्टेड इन हिज डेथ. त्याने अशी ती परिस्थिती सांगितली आणि त्या परिस्थितीमुळे आपण असा अंदाज आला होतो की त्याची मृत्यू या कारणाने झालेली आहे. आता पुढे आपण घेऊया. पुढे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सच स्टेटमेंट्स आर रिलेव्हंट. सच स्टेटमेंट्स आर रिलेव्हंट वेदर द पर्सन हु मेड देम वॉज और वॉज नॉट. आता अजून क्लिअर केलेलं आहे की ज्या व्यक्तीने असा स्टेटमेंट दिलेला आहे तो अशा एक्सपेक्टेशन मध्ये होता. whether the person who made them was or was not at the time ज्यावेळेला त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, when they were made त्यांनी ज्यावेळेला असा स्टेटमेंट दिलेला आहे अंडर एक्सपेक्टेशन ऑफ द डेथ, त्याला असं वाटत होतं की मी मरणार आहे किंवा त्याला असंही वाटत होतं की मी मरणार नाही, पण त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे. अँड व्हॉट एव्हर मे बी द नेचर ऑफ द प्रोसिडिंग, आणि त्या प्रोसिडिंग्सचा नेचर काही असू द्या, त्याचं स्वरूप काही असू द्या, इन विच द कॉज ऑफ हिज डेथ कम्स इन टू क्वेश्चन, आणि ज्याच्यामुळं ह्याचा मृत्यू घडलेला आहे. आता हे जे मी सांगत आहे आपल्याला, हे मी एक एक्सप्लेनेशन आपल्याला एक्झाम्पलद्वारे समजून सांगतो आणि मग पुन्हा ह्या सेक्शनचा आपण उलगडा करूया. मित्रांनो, सेक्शन 32 सबसेक्शन 1 मध्ये जे शब्द वापरलेले आहेत एक्सप्लेनेशन मध्ये, अंडर एक्सपेक्टेशन ऑफ डेथ जे म्हटलेलं आहे एक ते, अँड व्हॉट एव्हर मे बी द नेचर ऑफ द प्रोसिडिंग इन विच द कॉज ऑफ हिज डेथ कम्स इन टू क्वेश्चन. समजा एक व्यक्ती आहे
त्याने आपल्या बायकोला असं सांगितलं. काय सांगितलं? मी म्हणजे ए ने बायकोला सांगितलं, मी सी कडे चाललेलो आहे. मी सी कडे चाललो आहे, मला त्याच्याकडनं 2 लाख रुपये घ्यायचे आहेत. आणि असं सांगून तो सी कडे गेलेला आहे. परंतु सी हा परत आपल्या घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी सी नाही, ए जो आहे आपल्या घरी आला नाही. तो दुसऱ्या दिवशी ए ची डेड बॉडी एका ठिकाणी सापडली, एका सूटकेसमध्ये एका ठिकाणी सापडली. ज्या वेळेला त्याची डेड बॉडी सापडली तर त्या सूटकेसमध्ये सेलर आणि मॅन्युफॅक्चररचं नाव होता. मग पोलिसांनी पत्ता केला आणि ते कुठल्या व्यक्तीने विकलेलं आहे ते कळलं आणि कोणाला विकलं ते कळलं. तर जो सेलर होता त्यांनी ती सूटकेस सी ला विकलेली होती. म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्याच्या 1 दिवस अगोदर ती जी सूटकेस आहे त्या सेलरने सी ला विकलेली आहे. मग आणि त्या सूटकेसमध्ये ए ची डेड बॉडी सापडलेली आहे. मग हे जे सर्कमस्टान्सेस आहे, ए ने प्रथम आपल्या बायकोला सांगितलं मी सी कडे चाललेलो आहे. ह्यांनी सर्कमस्टान्सेस सांगितलेले आहे आणि त्यावेळेला तो मरण्याच्या परिस्थितीत नव्हता किंवा त्याला असं वाटतही नव्हतं की मी मरणार आहे. परंतु नंतर त्याचा मृत्यू झालेला आहे. मग आता ए चा जो स्टेटमेंट आपल्या बायकोला दिलेला आहे त्यांनी की मी सी कडे चाललेलो आहे, तर हा ए चा जो स्टेटमेंट बी ला आपल्या बायकोला दिलेला आहे तो डाईंग डिक्लेरेशन झालेला आहे. हा ह्या सेकंड पार्ट मध्ये समजून सांगितलेलं आहे. आता मी हा सेकंड पार्ट आपल्याला पुन्हा वाचून दाखवतो. काय म्हटलेलं आहे फुल वाचूया. वेन द स्टेटमेंट इज मेड बाय पर्सन ॲज टू कॉज ऑफ हिज डेथ. प्रथम त्यांनी आपल्या स्वतःच्या मृत्यूबाबत सांगितलं तर क्लिअर झालं. नंतर ॲज टू एनी सर्कमस्टान्सेस ऑफ द ट्रान्झॅक्शन विच रिझल्टेड इन हिज डेथ. त्यांनी आपल्या सर्कमस्टान्स सांगितलं, मी कुठे चाललोय, अमुक ठिकाणी चाललोय आणि तिथे गेल्यानंतर मग त्याचा मर्डर झालेला आहे. त्यांनी जी माहिती पहिले आपल्या बायकोला सांगितली, इथे ए ने आपल्या बायकोला सांगितलं की मी सी कडे चाललोय आणि सी कडे गेल्यानंतर सी ने त्याचा मर्डर केलेला आहे. मग त्याने ए ने जे बिल आपल्या बायकोला सांगितलं की मी सी कडे चाललोय हे त्याचं डाईंग डिक्लेरेशन झालं. त्यांनी प्रथम काय सांगितलं, सर्कमस्टान्सेस सांगितलेलं आहे ऑफ ट्रान्झॅक्शन, सर्कमस्टान्सेस ऑफ द ट्रान्झॅक्शन विच रिझल्टेड इन हिज डेथ. तो जर ए बायकोला सांगून गेला नसता आणि सी कडे गेला नसता तर त्याचा मर्डर झाला असता का? नाही. मग तो आपल्या बायकोला सांगून सी कडे गेला, मग सी कडे गेल्यानंतर त्याचा मर्डर झालेला आहे. तर त्यांनी सर्कमस्टान्सेस सांगितलेला आहे आणि त्यावेळची परिस्थिती सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे सी ने त्याचा मर्डर केला हे सिद्ध झालं आणि म्हणून ए ने आपल्या बायकोला दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते डाईंग डिक्लेरेशन झालं. आणि पुढे एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे, सच स्टेटमेंट्स आर मेड वेदर द पर्सन हु मेड देम, ज्याने असा स्टेटमेंट दिलेला आहे वॉज और वॉज नॉट. म्हणजे काय म्हटलेलं आहे पुढे अजून घेऊया. पहिले ॲट द टाइम वेन दे वर मेड अंडर द एक्सपेक्टेशन ऑफ द डेथ. म्हणजे तो आपल्या असा एक्सपेक्टेशन मध्ये नव्हता की माझा मृत्यू होणार आहे. असता तर गोष्टच निराळी आहे. म्हणजे त्याला जर असं माहित असतं की माझा आता मृत्यू या कारणाने झालेला आहे, तो सांगू शकतो या कारणाने मी मेलेला आहे. पण त्याला हे माहीतच नव्हतं. ही वॉज और वॉज नॉट अंडर द एक्सपेक्टेशन ऑफ हिज डेथ अँड व्हॉट एव्हर मे बी द नेचर ऑफ द प्रोसिडिंग्स. मग आता प्रोसिडिंगचं काहीही स्वरूप असू द्या, इन विच द कॉज ऑफ हिज डेथ कम्स इन टू क्वेश्चन. आणि अशा केसमध्ये त्या प्रोसिडिंगचं स्वरूप काही असू द्या, परंतु त्याने दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट होईल असं त्यात सांगितलेलं आहे. म्हणजे ए ने आपल्या बायकोला सांगितलं मी सी कडे चाललेलो आहे. आणि ए चा मर्डर त्यावेळेला झाला आणि त्याच्याकडे जी ज्या सुटकेसमध्ये त्याचा मृतदेह सापडला ती सुटकेस सी ची होती. आणि मग अशा वेळेला हे क्लिअर झालं की सी ने ए चा मर्डर केलेला आहे आणि ए ने आपल्या बायकोला सांगितलेलं जे स्टेटमेंट आहे ते डाईंग डिक्लेरेशन होत आहे. मित्रांनो, हा पिक्चर आपला क्लिअर झाला असेल असं माझं मत आहे. यानंतर आपण
सबसेक्शन 2 कडे येऊया. सबसेक्शन 2 काय म्हणतो? When the statement is made in course of business. When the statement is made in course of business. आता ह्याच्यामध्ये सबसेक्शन 2 सबसेक्शन 2 मध्ये असं म्हटलेलं आहे, वेन द स्टेटमेंट इज मेड इन कोर्स ऑफ बिझनेस, म्हणजे ज्या वेळेला बिझनेस चालू असतो त्या कोर्समध्ये, त्या पिरियडमध्ये जे काही लिखाण, जे काही स्टेटमेंट, जे काही वर्बल रायटिंग जे काही होणार आहे ते सर्व रिलेव्हंट आहे. वेन द स्टेटमेंट वॉज मेड बाय सच पर्सन इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. पहिला पॉइंट काय? ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. Second point, and in particular when it consists of any entry or memorandum made by in books kept in ordinary course of business. आणि ऑर्डिनरी कोर्स मध्ये असताना कोणत्याही प्रकारची एंट्री और मेमोरंडम मेड बाय हिम इन बुक्स केप्ट इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. एक पॉइंट झाला. त्यानंतर और, पुन्हा और शब्द वापरलाय. दुसरी सिच्युएशन, in the discharge of professional duty. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपली प्रोफेशनल ड्युटी बजावित असताना कोणत्याही प्रकारची एंट्री केली तर ती एंट्री सुद्धा रिलेव्हंट आहे. आता प्रोफेशनल ड्युटीची एंट्री करणारे कोण असतात? प्रोफेशनल ड्युटी म्हणजे कसं, ॲडव्होकेट झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर्स झाले, हे प्रोफेशनल ड्युटीमध्ये आहे. आणि आपलं प्रोफेशनचं काम करत असताना आपण आपल्या डायरीमध्ये ज्या काही नोंदी करत असतो त्या सर्व नोंदी रिलेव्हंट आहेत. त्या सर्व नोंदी रिलेव्हंट आहे. और आता थर्ड पॉइंट, or an acknowledgement written or signed by him of the receipt of money. Acknowledgement. Third, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर रेग्युलर कोर्समध्ये एक्नॉलेजमेंट दिली आणि ती एक्नॉलेजमेंट कशाच्या संदर्भात आहे? समजा त्याने पैसे घेतले असेल, एक्नॉलेजमेंट दिली, पोच दिली, मी पैसे घेतले म्हणून. पुढे काय म्हटलंय? गुड्स. त्यांनी गुड्स घेतलं असेल, पोच दिली. त्यानंतर काय म्हणतोय? सिक्युरिटीज और प्रॉपर्टी. म्हणजे ज्या वेळेला एखादा व्यक्ती रेग्युलर कोर्समध्ये कोणाला एक्नॉलेजमेंट देतो, एक्नॉलेजमेंट कशाच्या संदर्भात आहे? मनी, गुड्स, सिक्युरिटी और प्रॉपर्टी. मग अशा वेळेला ज्या वेळेला तो एक्नॉलेजमेंट देतो, तारीख टाकतो, सगळं करतो, मग ती एक्नॉलेजमेंट ही काय आहे? रिलेव्हंट आहे. और यूज इन कॉमर्स. थर्ड कंडिशन काय झाले? व्यापार करत असताना कोणत्याही प्रकारची ज्या एंट्री केल्या जातात त्या सर्व एंट्री रिलेव्हंट आहे. और ऑफ अ डॉक्युमेंट यूज्ड इन कॉमर्स रिटन और साइंड बाय हिम. एखाद्या व्यक्तीने कॉमर्स करत असताना, व्यापार करत असताना कुठल्याही प्रकारची एंट्री केली, रायटिंगमध्ये केली, सही केली, तारीख केली, जे काही केलं त्या सर्व गोष्टी रिलेव्हंट आहे. पुढे और ऑफ द डेट ऑफ लेटर और अदर डॉक्युमेंट युजली डेटेड. आणि जनरली आपण काय करतो, कुठेही सही करत असतो त्यावेळेला आपण तिथे तारीख टाकत होतो. जनरली प्रत्येक गोष्टीला आपण तारीख टाकतो, तर त्या सगळ्या एंट्री रिलेव्हंट आहे असं ह्या सेक्शन 32 सबसेक्शन 2 मध्ये म्हटलेलं आहे. मित्रांनो, सेक्शन 32
सबसेक्शन 2 जो आहे तो तसा सोपा आहे, समजून घेण्यासारखा आहे, त्यात अवघड काहीच नाही आहे. अर्थात त्यात एकच सांगितलेलं आहे की रेग्युलर कोर्स ऑफ बिझनेसमध्ये ज्या एंट्रीज केल्या जातात किंवा रेग्युलर प्रोफेशनल ड्युटी करत असताना ज्या काही एंट्री केल्या जातात किंवा एखादा कॉमर्स म्हणजे बिझनेस करत असताना ज्या काही एंट्री केल्या जातात किंवा एक्नॉलेजमेंट, ज्या वेळेला आपण कुठल्याही गोष्टीची एक्नॉलेजमेंट देतो, ही वस्तू मला मिळाली, मग आपण लिहून देतो, पोच देतो. मग पोच कशा संदर्भात आहे? पैशाकरिता आहे, गुड्सकरिता आहे, सिक्युरिटीकरिता आहे किंवा एखादी प्रॉपर्टी असेल तर ह्याच्या संदर्भात आपण ज्या काही पोच देतो त्यासुद्धा रिलेव्हंट आहे. किंवा आपण रेग्युलर कोर्समध्ये कुठेही सही करत असताना आपण ज्यावेळेस तिथे तारीख, सही वगैरे टाकत असतो, ह्या सगळ्या ज्या नोंदी आहेत ह्या रिलेव्हंट आहेत. आता ह्या 32(2) मध्ये कशा रिलेव्हंट होणार आहे की असा व्यक्ती ज्यांनी अशी पोच दिलेली आहेत, ज्यांनी असं डिस्चार्ज आपलं प्रोफेशनल ड्युटी डिस्चार्ज करत असताना एंट्री केलेल्या आहेत, परंतु ते आत्ता मयत झालेले आहेत किंवा त्यांना आता कोर्टात आणता येणार नाही किंवा जर आणायचं झालं तर खूपच खर्च होणार आहे किंवा ते आता इनकॉम्पिटंट झालेलं आहे, अशा व्यक्तीचा स्टेटमेंट हा रिलेव्हंट होणार आहे. समजलं? आता सेक्शन 32 सबसेक्शन 2 यामध्ये मी आपल्याला 2 इलिस्ट्रेशन देत आहे. त्यातला पहिला इलिस्ट्रेशन असा आहे की ए या व्यक्तीच्या जन्माविषयी प्रश्न निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये. as to the date of birth of this A. Question of date of birth of A. आता प्रश्न असा आहे की A ची जी आई होती, मदर, यांची डिलिव्हरी डी म्हणजे डॉक्टर एचा कोर्टामध्ये एच्या बर्थ बाबत कोर्टामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की त्याची जन्मतारीख काय आहे. तर ए ची जी आई होती त्याची डिलिव्हरी डी ह्या डॉक्टरने केलेली आहे. डॉक्टरने त्यांची डिलिव्हरी केलेली आहे. त्याची तारीख दिलेली आहे 1/1/1980. हे डिलिव्हरी केल्यानंतर त्यांनी ही एंट्री आपल्या नोटबुकमध्ये, डायरीमध्ये केलेली आहे. कोणी केलेली आहे? डॉक्टरने, डी ने आपल्या डायरीमध्ये नोंद केलेली आहे की मी एम ह्या लेडीजची डिलिव्हरी केलेली आहे आणि त्यांना एक मेल मुलगा जन्माला आलेला आहे. त्यांना एक मेल मुलगा जन्माला आलेला आहे. आता या डॉक्टरची जी नोटबुक आहे त्याच्यामध्ये जी एंट्री केलेली आहे ती रिलेव्हंट आहे. डॉक्टर आता मयत झालेला आहे. तो मयत झालेला असल्यामुळे त्याला आता कोर्टात आणता येणार नाही, परंतु त्याच्या डायरीमध्ये जी नोंद केलेली आहे डॉक्टरनी स्वतः, ती नोंद कोर्टामध्ये रिलेव्हंट आहे. हे प्रूव्ह करायला की ए ची जी आई होती तिची डिलिव्हरी डॉक्टर डी याने केलेली आहे आणि ती तारीख 1/1/1980 आहे. मग कोर्ट ही गोष्ट कन्सिडर करू शकतात की बाबा डॉक्टरने लिहिलेलं जे आहे त्याच्या डायरीमध्ये दॅट स्टेटमेंट इज रिलेव्हंट. हा झाला मुद्दा की जर समजा डॉक्टर मेला. आता गृहीत धरा की डॉक्टर जिवंत आहे, परंतु ही हॅज बिकम इनकॉम्पिटंट ड्यू टू हिज एज. त्याच्या वयाच्यामुळे त्याचं आता 90-95 वर्ष झालेलं आहे, त्याला आता ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, त्यामुळे तो इनकॉम्पिटंट झालेला आहे. तरी देखील त्याच्या डायरीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते रिलेव्हंट आहे. आणि समजा तो डॉक्टर आता इंडियामध्ये नाही, तो कॅनडाला गेलेला आहे. आता त्याला तिथून बोलवणं शक्य नाहीये, फार मोठा खर्च केल्याशिवाय त्याला आणता येणार नाहीये किंवा त्याच्यासाठी थांबावं लागेल. तो यायला समजा 2 वर्षांनी येणार असेल तर मग अमाऊंट ऑफ डिले अँड अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस ह्या दोन्ही गोष्टी इथं आल्या. त्याला आणता येणार नाही किंवा अतिशय खर्च केल्याशिवाय त्याला आणता येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्या डॉक्टरची जी डायरी आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेले जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट आहे. हा सरळ आणि सिंपल एक उदाहरण प्रोफेशनल ड्युटीच्या बाबतीत आहे. द पर्सन हु हॅज रिटन इन हिज डायरी
ॲट द टाइम ऑफ डिस्चार्जिंग हिज प्रोफेशनल ड्युटी. लक्षात आलं मित्रांनो. अजून एक एक्झाम्पल मी आपल्याला देत आहे. समजा ए एक आरोपी आहे, एक्युज्ड इन पुणे. त्याच्यावरती आरोप आहे ए ने बी चा मर्डर केलेला आहे. ए मर्डर्ड बी आणि त्याच्यावरती आरोप आहे. आणि त्याने जे केलेला आहे, जे त्यांनी मर्डर केलेला आहे तो 1/1/2018 रोजी केलेला आहे. 1/1/2018 रोजी त्याने मर्डर केलेला आहे. परंतु एचं म्हणणं असं आहे की मी त्या दिवशी कलकत्त्याला होतो. त्या दिवशी मी कलकत्त्याला होतो आणि ए या व्यक्तीने त्या दिवशी सी बरोबर मीटिंग घेतलेली आहे. सी कोण आहे? सॉलिसिटर आहे कलकत्तामध्ये. सी हा सॉलिसिटर आहे कलकत्त्यामध्ये आणि त्याच्या डायरीमध्ये सॉलिसिटरने आपल्या डायरीमध्ये अशी नोंद केलेली आहे की मी म्हणजे त्या दिवशी म्हणजे 1/1/2018 रोजी ए ई एफ जी अशा 4 लोकांसंग मीटिंग घेतलेली आहे. त्याने त्या सॉलिसिटरने त्याच्या डायरीमध्ये अशी नोंद केलेली आहे की 1/1/2018 रोजी AEFG या लोकांसंग त्यांनी एक मीटिंग घेतलेली आहे असं त्याच्या डायरीमध्ये लिखाण केलेलं आहे. आणि आता हा जो कलकत्ता मधला जो सी आहे हा मयत झालेला आहे. मग आता सीच्या डायरीमध्ये जी नोंद झालेली आहे ती एच्या फेवरमध्ये आहे, ती त्याला रिलेव्हंट आहे. मग कोर्ट अशा वेळेला सी ने केलेली जी नोंद आहे ती ग्राह्य धरू शकतं आणि त्याला मान्य करू शकतं आणि सी ची जी नोंद आहे ती रिलेव्हंट आहे. मित्रांनो हा मुद्दा लक्षात आला. येस. आता आपण सेक्शन 32 सबसेक्शन 3 कडे जाऊया. 32 सबसेक्शन 3 काय म्हणतोय? when the statement made by the person against his own interest. आता प्रथम आपण बॅरेट लँग्वेज जाऊ, त्यानंतर आपण त्याचं विश्लेषण करूया. when the statement is against the interest of the maker. ज्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये त्याचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. When the statement is against the pecuniary or property interest of the person making it, or when, if true, it would expose him or would have exposed him to a criminal prosecution or to a suit for damages. अर्थात ज्या व्यक्तीने स्टेटमेंट केलेलं आहे त्याने पेक्युनरी इंटरेस्टच्या अगेन्स्टमध्ये म्हणजे पैशाच्या कारणासाठी किंवा स्वामित्व, प्रॉपर्टी इंटरेस्ट म्हणजे स्वामित्व, अशा गोष्टींच्या अगेन्स्टमध्ये त्याने काही स्टेटमेंट केलेलं आहे. आणि असा जो त्यांनी स्टेटमेंट केलेला आहे आणि ज्या वेळेला त्यांनी असा स्टेटमेंट केला होता त्याने आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे किंवा नोंद केलेली आहे. आणि पुढे असंही म्हटलेलं आहे असा जर स्टेटमेंट ट्रू आहे आणि तो व्यक्ती जर समजा कोर्टात साक्षी द्यायला आला, इट वुड एक्सपोज हिम टू क्रिमिनल प्रोसिडिंग्स. त्याच्या विरुद्ध क्रिमिनल प्रोसिडिंग चालू होऊ शकते किंवा त्याच्या विरुद्ध डॅमेजेसचा सूट दाखल होऊ शकतो. अशा वेळेला हा व्यक्ती जर कोर्टामध्ये आला नाही किंवा त्याला कोर्टामध्ये आणता येत नसेल किंवा तो व्यक्ती मयत असेल, त्याचं जे स्टेटमेंट आहे त्याच्या अगेन्स्ट जरी असला तरी ते रिलेव्हंट आहे. आता बॅरेट लँग्वेज एकदा आपण पुन्हा वाचल्यानंतर आपल्याला समजेल. when the statement is against the pecuniary or proprietary interest of the person making it. जो व्यक्ती असा स्टेटमेंट करीत आहे तो व्यक्ती प्रॉपर्टरी इंटरेस्ट, स्वामित्व त्याचा इंटरेस्ट आहे स्वामित्वाबाबत किंवा पेक्युनरी म्हणजे पैशांच्या करता त्यांनी विरुद्ध आपल्या स्वतःच्या विरुद्ध लिहून ठेवलेलं आहे. आणि अशा वेळेला त्याचं जे स्टेटमेंट आहे त्याला स्वतःला फौजदारी गुन्ह्यासाठी
लायबल केलं असतं, म्हणजे त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला असता त्यांनी जे केलेले स्टेटमेंट आहे, आणि त्यांनी जर कोर्टात येऊन साक्षी दिली तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा त्या व्यक्तीच्या विरुद्ध डॅमेजेसचा सूट दाखल होऊ शकतो. अशा वेळेला त्यांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट आहे. आता हा जो सबसेक्शन 3 आहे याला आपण थोडा एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. ए हा पंडितजी आहे. पंडितजी म्हणजे भटजी. पंडित त्याला काय म्हणतो आपण? क्लर्जीमॅन. क्लर्जीमॅन म्हणजे लग्न लावणारा. हा लग्न लावणार आहे. त्याने बी आणि सी चं लग्न लावलेलं आहे. ए या व्यक्तीने बी आणि सी चं लग्न लावलेलं आहे. ज्या वेळेला लग्न लावलं, ए ला हे माहित होतं की बी चं लग्न डी बरोबर झालेलं आहे आणि सी चं लग्न ई बरोबर झालेलं आहे. ह्या पंडितजीला हे माहित आहे की बी आणि सी चं तो ज्या वेळेला लग्न लावत होता की बी चं लग्न डी बरोबर ऑलरेडी झालेलं आहे आणि सी चं लग्न ई बरोबर झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये बी आणि सी चं जे त्यांनी लग्न लावलेलं आहे काय आहे? ते इल्लीगल आहे. आणि त्याने आपल्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे. कुणी? या पंडितजींनी असं लिहून ठेवलेलं आहे की मी 5,000 रुपये घेऊन बी आणि सी चं लग्न लावलेलं आहे. मग अशा परिस्थितीत जर हा पंडितजी कोर्टामध्ये साक्षी द्यायला आला आणि त्याला हे माहित आहे की बी आणि सी चं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि त्याने बी आणि सी चं सेकंड मॅरेज लावून दिलेलं आहे, म्हणजे त्याने मोनोगामीचा ऑफेन्स म्हणजे अगेन्स्ट मोनोगामी त्याने लग्न लावून दिलेलं आहे, म्हणून त्याने इल्लीगल काम केलेलं आहे. आणि आता जर तो कोर्टात आला आणि त्याने जर साक्षी दिली की मी असं असं त्यांचं लग्न लावलं होतं त्यावेळी मी 5,000 रुपये घेतलेलं आहे, तर त्याच्या विरुद्ध क्रिमिनल प्रॉसिक्युशन होऊ शकतं. आता हा भटजी कोर्टात आलेला नाही, तो मयत झालेला आहे, तरी देखील त्याचं स्टेटमेंट रिलेव्हंट आहे. किंवा हा भटजी आता इनकॉम्पिटंट झालेला आहे, तरी देखील त्याचे स्टेटमेंट कोर्टामध्ये रिलेव्हंट होईल. किंवा तो आता इंग्लंडमध्ये जाऊन राहायला लागलेला आहे, मग आता त्याला कोर्टामध्ये आणणं शक्य नाही आणि आणायचं झालं तर खूप वेळ जाईल किंवा खूप खर्च होईल. अशा परिस्थितीमध्ये ह्या एचं जे स्टेटमेंट आहे हे कोर्टामध्ये रिलेव्हंट आहे. मित्रांनो, लक्षात आलं आपल्याला? आता आपण सेक्शन 32 सबसेक्शन 4 कडे जाऊया. हे मित्रांनो, सेक्शन 32 सबसेक्शन 4 जो आहे तो आपल्याला कस्टम्स आणि पब्लिक राईट्स याबाबत कुठल्याही व्यक्तीने काही स्टेटमेंट लिहून ठेवलं असेल, करून ठेवलं असेल, तर ते स्टेटमेंट रिलेव्हंट आहे याबाबत आपल्याला सांगत आहे. एखादा कस्टम किंवा राईट किंवा मॅटर्स इन जनरल ऑफ द पब्लिक एक्झिस्ट करत आहे, म्हणजे अस्तित्वात आहे किंवा नाही, आणि ह्याबाबतची माहिती एखाद्या व्यक्तीला असेल आणि त्या व्यक्तीने असा स्टेटमेंट केलेला असेल आणि हे स्टेटमेंट त्याने कॉन्ट्रोवर्सी निर्माण होण्याच्या आधी केलं असेल, तर त्याचं जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट होत असतं. आता ह्याची जी बेरेट लँग्वेज आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो. Section 32 subsection 4. Opinion means when opinion as to public right or custom matters of general interest. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे ओपिनियन आहे ते केव्हा रिलेव्हंट आहे, कसं रिलेव्हंट आहे. When the statement gives the opinion of any such person as to existence of any public right or custom or matters of public or general interest. कस्टम्स, राईट्स किंवा
मॅटर्स ऑफ पब्लिक जनरल इंटरेस्ट असा जर प्रश्न असेल आणि अशी जर कस्टम्स किंवा राईट्स किंवा पब्लिक जनरलचा जो काही प्रश्न असेल तो एक्झिस्ट करत होता किंवा नव्हता आणि याबाबत एखाद्या व्यक्तीने लिहून ठेवलं असेल तर तर ते स्टेटमेंट रिलेव्हंट होईल. ऑफ एक्झिस्टन्स ऑफ विच if it existed he would have been likely to be aware. आणि अशा व्यक्तीला हे माहिती असण्याचं कारण होतं, त्याला हे माहित होतं. ही वुड हॅव बीन लाईकली टू नो, टू बी अवेअर अँड वेन सच स्टेटमेंट वॉज मेड. आणि असा जो स्टेटमेंट त्यांनी केलेला आहे, तो स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे, बिफोर एनी कॉन्ट्रोवर्सी एज टू सच राईट कस्टम ऑर मॅटर हॅड अरायझन. परंतु हे जे स्टेटमेंट आहे, अशा व्यक्तीचं जे स्टेटमेंट आहे ते केव्हा रिलेव्हंट होईल, ज्या वेळेला अशा प्रकारची कॉन्ट्रोवर्सी म्हणजे कस्टम्स, राईट्स किंवा मॅटर्स ऑफ पब्लिक जनरल इंटरेस्ट असा जो कॉन्ट्रोवर्सी निर्माण होणार आहे किंवा निर्माण झाली त्याच्या अगोदर कुठल्या व्यक्तीने एखादं स्टेटमेंट लिहून ठेवलं असेल त्याबाबत, तर ते रिलेव्हंट होईल. त्याच्यानंतर नाही. म्हणजे कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाल्याच्या नंतर जर त्यांनी लिहिलं असेल तर मग ते रिलेव्हंट होणार नाही. मग असा व्यक्ती जो मयत झालेला आहे किंवा जो इनकॉम्पिटंट झालेला आहे किंवा अशा व्यक्तीला कोर्टात आणता येणार नाही किंवा तो बाहेर गेलेला असेल, फॉरेनला गेला असेल किंवा त्याला आणण्यासाठी खूप वेळ जाईल किंवा खर्च होईल, अशा व्यक्तीचं जे स्टेटमेंट कस्टम्स, राईट्स किंवा पब्लिक मॅटर्सच्या बाबतीत त्यांनी काही लिहून ठेवलं असेल तर ते रिलेव्हंट होईल. इथे मी रिलेव्हंट होईल असं म्हटलेलं आहे. प्रूव्ह झाले का नाही, फक्त रिलेव्हंट हा शब्द आहे, ते रिलेव्हंट होईल. त्यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 32 सबसेक्शन 5 याचा अभ्यास करूया. ह्यात काय म्हटलेलं आहे, रिलेशनशिप म्हणजे दोन व्यक्ती किंवा त्यांच्या दरम्यान असलेल्या रिलेशनशिपबद्दल कुठल्याही व्यक्तीने एखादा स्टेटमेंट दिलेला असेल आणि असा रिलेशनशिप बाबत जर होणारा वाद आहे, जो वाद निर्माण होणार आहे, त्या वाद निर्माण होण्यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीने आपलं स्टेटमेंट लिहून ठेवलं असेल तर ते स्टेटमेंट रिलेव्हंट होणार आहे. आता बेरेट लँग्वेज काय म्हणते ते आपण पाहूया. or when statement relates to existence of relationship. When the statement relates to the existence of any relationship by blood, marriage or adoption. म्हणजे बाय ब्लड म्हणजे रक्तनातं किंवा लग्नाद्वारे किंवा अडॉप्शनद्वारे असं कोणतंही रिलेशनशिप बाबत जर वाद निर्माण झाला बिटवीन पर्सन्स एज टू रिलेशनशिप बाय ब्लड, marriage or adoption, the person making the statement had special means of knowledge. आणि जो व्यक्ती असा स्टेटमेंट करीत आहे त्याला स्पेशल नॉलेज होता, त्याला त्या बाबतीची एकदम स्पेशल माहिती होती. अँड व्हेन द स्टेटमेंट वॉज मेड बिफोर द क्वेश्चन इन डिस्प्यूट वॉज रेज्ड. आणि त्यांनी जो स्टेटमेंट केलेला आहे तो या नातेसंबंधात जो काही वाद निर्माण झालेला आहे त्याच्या अगोदर त्याने जर लिहून ठेवलेलं असेल किंवा स्टेटमेंट दिलेलं असेल तर त्याचं जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट होईल. हे झालं रिलेशनशिप बद्दल. आता 32 सबसेक्शन 6 हा जो आहे तो फॅमिली अफेअर्स बाबत आहे. सेक्शन 5 जो आहे तो फॅमिली रिलेशनशिप बद्दल आहे आणि सेक्शन 32 सबसेक्शन 6 हा फॅमिली रिलेशन्स आणि अफेअर्स बाबत आहे. तर पुढे काय सबसेक्शन 6. When the statement is made in will or deed relating to family affairs. अर्थात जो व्यक्ती ज्याने स्टेटमेंट दिलेला आहे त्या व्यक्तीने आपल्या एखाद्या इच्छापत्रामध्ये किंवा एखाद्या दस्तामध्ये किंवा इतर दस्तामध्ये, इच्छापत्रामध्ये किंवा दस्तामध्ये किंवा इतर दस्तामध्ये, हा शब्द मी तीन वेळा वेगळा का घेतला आपल्याला समजावं म्हणून. इच्छापत्र, दस्त किंवा इतर दस्तामध्ये त्यांनी काही लिहून ठेवलं असेल कशाच्या संदर्भात, फॅमिली अफेअर्सच्या बाबतीत, तर ते रिलेव्हंट ठेवलं. तर डायरेक्ट लँग्वेज बघूया. When the statement relates to existence of any relationship by blood, marriage or adoption between persons deceased. जो व्यक्ती मयत आहे त्याचं आणि ज्यांच्या बाबतीत त्यांनी लिहून ठेवलंय त्यांच्यामध्ये त्यांचा संबंध आहे, त्यांचं नातं आहे. And is made in any will
ऑर डीड रिलेटिंग टू अफेअर्स ऑफ द फॅमिली, आणि एखाद्या इच्छापत्रामध्ये, डीडमध्ये किंवा इतर दस्तामध्ये रिलेटेड टू अफेअर्स ऑफ द फॅमिली टू विच एनी सच डिसीज्ड पर्सन बिलॉंग, आणि अशा लोकांच्या बरोबर हा जो मयत व्यक्ती आहे तो संबंधित आहे, तो त्यांच्याशी नातं ठेवत आहे, त्याचं नातं आहे. ऑर इन एनी फॅमिली पेडिग्री, किंवा त्यांच्या कोणत्याही कुटुंबात, कोणत्याही फॅमिलीमध्ये तो कुठल्या तरी वंशावळमधला व्यक्ती आहे. ऑर ऑर अपॉन any tombstone, family portrait or other thing on which such statement are usually made, किंवा एखादं टॉम्बस्टोन असेल. टॉम्बस्टोन म्हणजे जे थडगं असतं, थडगं म्हणजे जिथं आपण प्रेत पुरत असतो त्याला आपण टॉम्ब म्हणतो, आणि त्याच्यावरती जो दगड लावलेला असतो त्याला टॉम्बस्टोन म्हणतो. म्हणजे थडगा जो असतो त्या थडग्याच्या वरती एखादं दगड लावलेला आहे त्याला टॉम्बस्टोन म्हणतो. त्या टॉम्बस्टोनवरती जर समजा काय लिहिलेलं असेल फॅमिलीबाबत, एखाद्या फॅमिलीच्या अफेअर्स बाबत तिथे काय लिहिलं असेल, टॉम्बस्टोन. किंवा एखादी फॅमिलीची पोर्ट्रेट असेल, पोर्ट्रेट म्हणजे कुटुंबाचा फोटो, त्याला मराठी शब्द आहे कौटुंबिक तस्बीर. अशा तस्बिरीवरती जर समजा काहीही लिहिलेलं असेल फॅमिली अफेअर्स बाबत किंवा इतर वस्तूवर ज्याच्यावरती एरवी जनरली लिहिलं जात असतं, असे जे लिखाण झालेलं असेल तर ते जे लिखाण आहे की जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट आहे. बघा पुढे, अँड सच व्हेन सच स्टेटमेंट वॉज मेड बिफोर क्वेश्चन इन डिस्प्यूट वॉज अरायझेस. म्हणजे असे जे स्टेटमेंट केलेले आहेत हे सर्व स्टेटमेंट वाद उपस्थित होण्याच्या आधी लिहिलेलं गेलं पाहिजे, किंवा हे जे स्टेटमेंट झालेलं आहे हे वाद उपस्थित होण्याच्या पूर्वी झालेलं असावं, तर ते स्टेटमेंट रिलेव्हंट होणार आहे. मित्रांनो, दोन गोष्टी लक्षात ठेवा. सबसेक्शन 5 मध्ये रिलेशनशिप बाबत म्हटलेलं आहे आणि सबसेक्शन 6 मध्ये फॅमिली अफेअर्स बाबत म्हटलेलं आहे. रिलेशनशिप म्हणजे दोन व्यक्तींची किंवा 2-3 व्यक्तींची जी रिलेशनशिप आहे आणि त्याबाबतची माहिती एका व्यक्तीला माहिती आहे, मग तो त्यांचा रिलेटिव्ह असला पाहिजे असं नाही आहे. परंतु सबसेक्शन 6 मध्ये ज्या व्यक्तीने स्टेटमेंट केलेलं आहे तो व्यक्ती ज्यांच्या बाबतीत लिहित आहे त्यांच्या बाबतीत आणि त्यांच्याबरोबर त्याचं नातं आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या व्यक्तीने लिहिलेलं जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट होणार आहे, आणि असा स्टेटमेंट वाद निर्माण होण्याच्या आधी लिहिला पाहिजे. हा जो मुद्दा आहे, हा जो पॉइंट आहे, हा जो वाक्य आहे, वाद निर्माण होण्याच्या आधी, हा महत्त्वाचा आहे. सबसेक्शन 4, सबसेक्शन 5, सबसेक्शन 6 मध्ये हे तिन्ही ठिकाणी असा शब्द वापरलेला आहे. काय म्हटलेलं आहे? स्टेटमेंट वॉज मेड बिफोर क्वेश्चन इन डिस्प्यूट वॉज रेज्ड. म्हणजे प्रत्येक वेळेला वाद निर्माण होण्याच्या आधी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट रिलेव्हंट आहे. आता सेक्शन 32 सबसेक्शन 7 हा कशाच्या संदर्भात आहे की एखाद्या व्यक्तीने आपल्या विलमध्ये, डीडमध्ये किंवा इतर दस्तामध्ये काही लिहून ठेवलं असेल, कशाच्या संदर्भात, कस्टम्स किंवा राईट्स बाबत लिहून ठेवलं असेल, तर ते जे कस्टम्स राईट्स बाबत त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते सेक्शन 13 क्लॉज ए मध्ये रिलेव्हंट आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला सेक्शन 13चा अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की कस्टम्स अँड राईट्स जे आहेत कसे प्रूव्ह करावं. त्याच्यामध्ये मी 3 कंडिशन सांगितलेल्या होत्या, त्यातला ही एक कंडिशन आहे. आणि त्याच्यात असं सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीने पूर्वी कधी आपलं स्टेटमेंट म्हणजे स्वतःच्या बाबतीत किंवा कस्टम्सच्या बाबतीत किंवा राईट्सच्या बाबतीत विलमध्ये किंवा दस्तामध्ये किंवा इतर दस्तामध्ये लिहून ठेवलं असेल, त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे तो जो दस्त आहे त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट होणार आहे. आता ह्याची डायरेक्ट लँग्वेज वाचू. Or when document is relating to transaction mentioned in section 13 clause A, when the statement is contained in any deed, will or other document, deed, will or other document म्हणजे इच्छापत्र, दुसरा दस्त किंवा इतर दस्त, त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे which relates to any such transaction as is mentioned in section 13 clause A. आणि असा जो स्टेटमेंट त्याने कस्टम्स आणि राईट्स बाबत लिहिलेला असेल तर तो जो स्टेटमेंट आहे सेक्शन 13 क्लॉज ए प्रमाणे रिलेव्हंट होईल, असं ह्या सबसेक्शनचा अर्थ आहे. आता सबसेक्शन 8 मित्रांनो, सबसेक्शन 8 हा फार समजण्यासारखा म्हणजे महत्त्वाचा आहे.
when the statement is made by several persons, when the statement is made by several persons and expresses feelings relevant to matter in question, म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त लोकांनी आपले स्टेटमेंट दिलेले आहेत. सेव्हरल पर्सन्स अँड एक्सप्रेसेस फिलिंग्स, त्यांनी आपले फिलिंग्स सुद्धा व्यक्त केलेली आहे. मॅटर्स इन क्वेश्चन, जो मॅटर इन क्वेश्चन कोर्टासमोर आहे त्याबाबत अनेक व्यक्तींनी आपले स्टेटमेंट दिलेले आहे, आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस केलेल्या आहेत. बोला. जा. बंद करा, मी तिकडे जा. When the statement was made by a number of persons and expressed feelings or impressions on their part relevant to the matter in question. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला एखादी घटना घडत आहे किंवा घडलेली आहे त्यावेळेला अनेक व्यक्तींनी आपली फिलिंग्स व्यक्त केलेली आहे, आपले एक्सप्रेशन्स व्यक्त केलेले आहे आणि त्यांनी आपले इम्प्रेशन सुद्धा व्यक्त केलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे दिलेलं एक्सप्रेशन आहे ते रिलेव्हंट होणार आहे. मित्रांनो, हा जो सेक्शन आहे सब सेक्शन 8 हा समजून घेण्यासाठी मी आपल्याला एक सायटेशन सांगतो आणि ते सायटेशनचा पहिले आपण उल्लेख करूया, समजून घेऊया आणि त्याच्यानंतर पुन्हा सेक्शन 32 सबसेक्शन 8 आपण वाचूया. म्हणजे सेक्शन 32 सबसेक्शन 8 जो आहे तो आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. त्यात काय म्हटलेलं लक्षात घ्या मित्रांनो. पहिले फिलिंग्स अनेक लोकांनी व्यक्त केलेले आहेत. नंबर ऑफ पर्सन्स, नंबर ऑफ पर्सन्सने आपल्या फिलिंग्स व्यक्त केलेल्या आहेत. आता ह्या बाबतीत एक मी सायटेशन देतोय. अशोक कुमार वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. ह्याचं जजमेंट झालेलं आहे 22 जानेवारी 2020. 22 जानेवारी 2020. ह्याची फॅक्ट्स अशी आहे, हा जो अशोक कुमार आहे ह्याच्यावरती आरोप आहे. या अशोक कुमारवरती आरोप आहे. काय? त्याने आपली ग्रँडमदर राजबाला आणि अंकल राजकुमार या दोघांचा मर्डर केलेला आहे. ड्यू टू फॅमिली डिस्प्यूट. हा मर्डर कधी केलेला आहे? 19/4/2013. त्यांनी ज्या वेळेला मर्डर केलं त्याने जो चाकू वापरला त्या ठिकाणी आपल्या आजीला मारण्यासाठी, आपल्या चुलत्याला मारण्यासाठी तो त्या चाकूने मारून त्यात फेकून दिला आणि बाहेर आला. घरात मर्डर केल्यानंतर तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तिथं उभे जे लोक होते, गावातली लोक होते, त्यांनी सगळ्यांनी त्याला पाहिलं आणि त्यांनी तिथं सगळ्यांच्या समोर असं सांगितलं, काय म्हटलं, आज मी माझ्या घरातल्या फॅमिली मॅटरचा एंड करून टाकला. आज मी माझ्या घरातल्या फॅमिली मॅटरचा एंड करून टाकला. दी एंड करून टाकलेला आहे. आणि असं सांगून तो निघून गेला. असं सांगून निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने तिथे पोलीस आले. पोलीस इन्स्पेक्टर जो होता त्यांनी तिथल्या सर्व लोकांशी चर्चा केली. सर्व लोकांनी आपल्या फिलिंग्स व्यक्त केल्या. मी जे बोललो नाही ते फिलिंग्स, नंबर ऑफ पर्सन्सनी आपल्या फिलिंग्स व्यक्त केल्या. कोणासमोर केल्या व्यक्त?
इन्स्पेक्टर समोर केल्या आणि काय सांगितलं, साहेब त्यांनी आमच्या समोर ह्या अशोक कुमारनी आपल्या आजीला आणि आपल्या चुलत्याला मारून टाकलेलं आहे आणि बाहेर आल्यानंतर तो असा म्हणाला की आज मी माझ्या फॅमिली मॅटरचा दी एंड करून टाकलेला आहे, असं सांगून तो इथून पळून गेलेला आहे. आता एका व्यक्तीने नाही, बऱ्याच व्यक्तीने हे सांगितलेलं आहे. आता मी हा बेअरॅक्टची भाषा पुन्हा एकदा वाचतो. When the statement was made by number of persons, statement made by number of persons, किती लोकांनी दिलेलं आहे त्याचं काय इथं हे नाही, बऱ्याच लोकांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. कशाच्या संदर्भात? अशोक कुमारनी आपल्या आजीचा आपल्या चुलत्याचा मर्डर केला आहे, आमच्या समोर केलाय आणि तो चाकू त्यांनी तिथं फेकून दिलेला आहे आणि तो बाहेर जाताना असं म्हणून गेलेला आहे की आज मी माझ्या फॅमिलीच्या मॅटरचा दी एंड करून टाकलेला आहे. नंबर ऑफ पर्सन्स फिलिंग्स अँड एक्सप्रेस फिलिंग्स, सर्व लोकांनी आपल्या फिलिंग्स व्यक्त केलेल्या आहेत. पुढे काय म्हटलंय, अँड इम्प्रेशन्स, त्यांनी आपल्या इम्प्रेशन्स सुद्धा व्यक्त केले आहेत, चेहऱ्याचे हावभाव हे ते सगळं, ऑन देअर पार्ट रिलेव्हंट टू द मॅटर इन क्वेश्चन. आणि त्यांनी जे काही सांगितलं ते सर्व पॉईंट जे आहेत त्यांनी जे सांगितलेलं, एक्सप्रेस फिलिंग्स, इम्प्रेशन्स, मॅटर्स इन क्वेश्चन. काय मॅटर इन क्वेश्चन आहे? मर्डर, त्याच्यामध्ये रिलेव्हंट आहे. मजेची गोष्ट अशी आहे, ह्या केसमध्ये एकही साक्षीदार आला नाही, नो विटनेस. एकही साक्षीदार, ज्या लोकांनी हे सगळे फिलिंग्स व्यक्त केल्या त्यांच्यापैकी एकही साक्षीदार कोर्टात साक्षी द्यायला आला नाही, आय विटनेस. ह्याच्यामध्ये फक्त एक साक्षीदार आली, कोण? हा अशोक कुमार होता, त्याची जी चुलती होती आत्या म्हणजे राजबालाची मुलगी, तिने साक्षी दिली. ती तिथे जागेवरती नव्हती, तिने फिर्याद दिली, तिने साक्षी दिली आणि हे सांगितलं की तो अशोक कुमार आहे, त्याच्यावरती पूर्वी पण केस चालू होते वगैरे वगैरे, परंतु आय विटनेस कोणीच आला नाही. आता ह्याच्यामध्ये बघा, ए म्हणजे अशोक कुमार, ह्याच्याकडे चाकू मिळाला, जो चाकू होता म्हणजे नाईफ, त्याच्यावरती ब्लड ग्रुप होता, ब्लड ग्रुप ऑफ राजबाला, नाईफ वर ब्लड ग्रुप ऑफ राजबाला. राजबालाच्या कपड्यावरती जो ब्लड ग्रुप होता तो आणि चाकूवरती जो ब्लड ग्रुप होता तो मॅच झाला आणि चाकूवरती ह्याचे फिंगर सुद्धा मॅच झाले. कोणाचे? अशोकचे. परंतु एकही आय विटनेस तिथे कोर्टामध्ये आला नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ट्रायल कोर्टाने हे सांगितलं, जरी एकही साक्षीदार कोर्टामध्ये साक्षी द्यायला आला नाही तरी ज्या लोकांनी, तिथं पाहणाऱ्या लोकांनी जे आपले फिलिंग्स व्यक्त केलेले आहेत, जे इम्प्रेशन्स व्यक्त केलेले आहेत, आणि ते फिलिंग्स आणि इम्प्रेशन्स कोणाला व्यक्त केले होते? इन्स्पेक्टरला. मग त्यांनी जे फिलिंग्स आणि इम्प्रेशन्स इन्स्पेक्टरला व्यक्त केले आहेत ते सर्व फिलिंग्स आणि इम्प्रेशन्स सेक्शन 32(8) प्रमाणे रिलेव्हंट आहे. आणि ह्या पॉइंट वरती कोर्टाने त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट दिलं. लाईफ इम्प्रिझनमेंट आणि 10,000 रुपये पेनल्टी केली. 10,000 रुपये पेनल्टी केली. मग हा अशोक कुमार हायकोर्टामध्ये अपीलमध्ये गेला. हायकोर्टाने सुद्धा ह्याच ग्राउंडवर सेक्शन 32 सबसेक्शन 8चा आधार घेऊन या आरोपीला शिक्षा ठोकलेली आहे, शिक्षा कन्फर्म केली आहे आणि तो जजमेंट 22 जानेवारी 2020 आता दिलेला आहे राजस्थान हायकोर्टाने. हायकोर्टामध्ये ज्या जजेसनी हा जजमेंट दिलेला आहे त्यांची नावं मी आपल्याला सांगतो. संदीप मेहता अँड अभय चतुर्वेदी, ह्या दोघांनी हा जजमेंट दिलेला आहे. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 33 जो 32चाच एक पार्ट आहे त्याचाही अभ्यास करूया. सेक्शन 33 मध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या व्यक्तीचा पूर्वी एव्हिडन्स झालेला आहे त्या व्यक्तीची जर पुन्हा सबसिक्वेंट प्रोसिडिंगमध्ये आवश्यकता भासली आणि त्यावेळेला जर तो व्यक्ती ज्यांनी पूर्वी एव्हिडन्स दिलेला आहे
तो मयत झालेला असेल, किंवा त्याला कोर्टात आणता येणार नाही, किंवा तो असक्षम झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये त्याचा जो पूर्वी दिलेला जबाब आहे तो सबसिक्वेंट प्रोसिडिंगमध्ये रिलेव्हंट होईल. ह्याच्यामध्ये एक कंडिशन एवढी दिलेली आहे की ह्याच्यामध्ये फक्त एक कंडिशन अशी आहे की ज्या व्यक्तीने पूर्वी जबाब दिलेला आहे, एव्हिडन्स दिलेला आहे, त्यावेळेला आणि आत्ताच्या प्रोसिडिंगमध्ये पार्टीज सेम पाहिजे. ज्या पार्टीज पूर्वी होत्या त्याच पार्टीज आता सबसिक्वेंट प्रोसिडिंगमध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला त्यांनी जबाब दिलेला आहे त्यावेळेला ॲडव्हर्स पार्टी म्हणजे समोरची जी पार्टी आहे त्याला क्रॉस करण्याचा चान्स होता. मग अशा परिस्थितीमध्ये पूर्वी दिलेला जो जबाब आहे सबसिक्वेंट प्रोसिडिंगमध्ये हा रिलेव्हंट होईल. इथे फक्त एक वाक्य वाढले. सेक्शन 32 मध्ये जसं सांगितलेलं आहे की एक तर व्यक्ती मयत असेल तर त्याला कोर्टामध्ये हजर करता येत नाही. दुसरी गोष्ट, जर तो इनकॉम्पिटंट झाला असेल तर कोर्टात हजर करता येत नाही. तिसरी गोष्ट, त्याला आणणं शक्य नाही, म्हणजे त्याला आणण्यासाठी खूप वेळ लागेल किंवा खूप खर्च होईल. ह्या तीन गोष्टी इथे 32 मध्ये आल्या. पण सेक्शन 33 मध्ये एक वाक्य वाढवलेलं आहे. तो असा की ॲडव्हर्स पार्टीने जर समजा त्यांना कोर्टामध्ये येण्यास भीती दाखवली असेल किंवा रोखलं असेल, तुम्ही कोर्टात यायचं नाही असं त्याला भीती दाखवलेली असेल, अशा परिस्थितीत देखील सुद्धा त्याचा पूर्वी झालेला जो जबाब आहे मग तो सबसिक्वेंट प्रोसिडिंगमध्ये रिलेव्हंट होईल. आता मी बेअर लँग्वेज जी आहे ती वाचतो आणि आपला हा सेक्शन 33 जो आहे तो पूर्ण होईल. सेक्शन 33 मध्ये काय म्हटलेलं आहे, रिलेव्हन्सी ऑफ सर्टन एव्हिडन्स. इथे एव्हिडन्स शब्द वापरलेला आहे, स्टेटमेंट नाही. रिलेव्हन्सी ऑफ सर्टन एव्हिडन्स फॉर प्रूव्हिंग, सिद्ध करण्यासाठी, इन सबसिक्वेंट प्रोसिडिंग द ट्रूथ ऑफ फॅक्ट्स देअर इन स्टेटेड. द ट्रूथ ऑफ फॅक्ट्स देअर इन स्टेटेड. देअर इन म्हणजे त्या पूर्वीच्या प्रोसिडिंगमध्ये त्याच्यामध्ये ते जे सत्य सांगितलेलं आहे ते दुसऱ्या सबसिक्वेंट प्रोसिडिंगमध्ये रिलेव्हंट आहे. आता मी ही हेडिंग झाली. आता बेअर लँग्वेजमध्ये काय म्हटलं ते बघूया. एव्हिडन्स गिवन बाय अ विटनेस. इथे काय म्हटलंय, एव्हिडन्स गिवन बाय अ विटनेस. बाकीच्या याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं ते सगळे स्टेटमेंट वगैरे आहे, पण इथे एव्हिडन्स गिवन बाय अ विटनेस इन अ ज्युडिशियल प्रोसिडिंग. ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये पूर्वी दिलेला एव्हिडन्स ऑर बिफोर एनी पर्सन ऑथराइज बाय लॉ टू टेक इट. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्याला एव्हिडन्स घेण्याचा अधिकार आहे अशा व्यक्तीच्या समोर जो एव्हिडन्स दिलेला आहे किंवा ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये जो एव्हिडन्स दिलेला आहे इज रिलेव्हंट फॉर द पर्पज ऑफ प्रूव्हिंग. आता काय सिद्ध करण्यासाठी पूर्वीचा जो एव्हिडन्स आहे तो रिलेव्हंट आहे. इन सबसिक्वेंट ज्युडिशियल प्रोसिडिंग. आणि सबसिक्वेंट ज्युडिशियल प्रोसिडिंग जी आहे त्याच्यामध्ये पूर्वीचा जो एव्हिडन्स आहे तो रिलेव्हंट आहे. और इन अ लॅटर स्टेज ऑफ द सेम ज्युडिशियल प्रोसिडिंग्स. किंवा त्याच ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये जी लॅटर स्टेज आहे त्याच्यामध्ये जर पूर्वी दिलेल्या एव्हिडन्स आहे त्या व्यक्तीची साक्षीची गरज आहे. द ट्रूथ ऑफ द फॅक्ट्स विच इट स्टेट्स. द ट्रूथ ऑफ फॅक्ट्स विच इट स्टेट्स. या साक्षीदाराने पूर्वी जे सत्य सांगितलेलं आहे. वेन द विटनेस इज डेड ऑर कॅनॉट बी फाउंड. आता केव्हा रिलेव्हंट होईल असं सांगितलेलं आहे की जेव्हा साक्षीदार मयत झालेला आहे, ऑर कॅनॉट बी फाउंड किंवा तो सापडू शकत नाही, ऑर इज इनकॅपेबल ऑफ गिव्हिंग एव्हिडन्स किंवा तो अयोग्य झालेला आहे, असक्षम झालेला आहे, ऑर इज केप्ट आउट ऑफ द वे बाय द ॲडव्हर्स पार्टी. इथं हा शब्द ॲड केलेला आहे याच्यामध्ये. सेक्शन 32 मध्ये हा नव्हता, सेक्शन 33 मध्ये हा शब्द ॲड केलेला आहे, हा वाक्य ॲड केलेला आहे. इज केप्ट आउट ऑफ वे बाय द ॲडव्हर्स पार्टी. ॲडव्हर्स पार्टीने त्याला अडवलेलं आहे कोर्टात येण्यासाठी. Or if his presence cannot be obtained without an amount of delay or expenses which under the circumstances of the case the court considers unreasonable. अशा परिस्थितीत कोर्टाला हे सर्व अयोग्य वाटत आहे, मग अनरिजनेबल वाटत आहे किंवा अशा परिस्थितीत त्याला आणता येणार नाही, मग काय करायचं, त्याचं पूर्वीचं जे एव्हिडन्स आहे तो सबसिक्वेंट प्रोसिडिंगमध्ये ग्राह्य धरला जाईल. आता पुढे काय म्हटले,
प्रोव्हाइडेड, ह्याच्यात काही कंडिशन दिल्यात. प्रोव्हाइडेड दॅट द प्रोसिडिंग वॉज बिटवीन द सेम पार्टीज. हे जे सबसिक्वेंट प्रोसिडिंग आहे आणि पूर्वी जे प्रोसिडिंग झालेले आहे ते सेम पार्टीजमध्ये पाहिजे. ऑर देअर रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट, ऑर देअर रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट, याचा अर्थ समजा ए आणि बीच्या दरम्यान दावा चालू असेल आणि नंतर बी वारला, बीच्या जागी त्याचा वारसदार सी आला, मग सी सुद्धा बीचा जर रिप्रेझेंटेटिव्ह आहे तर मग तो दावा सेम पार्टीजमध्येच मान्य केला जाईल. पुढे सेकंड पॉइंट, दॅट द ॲडव्हर्स पार्टी इन द फर्स्ट प्रोसिडिंग हॅड द राईट अँड अपॉर्च्युनिटी टू क्रॉस एक्झामिन. आणि जी ॲडव्हर्स पार्टी आहे त्या ॲडव्हर्स पार्टीला ज्यांनी आता ज्याचा एव्हिडन्स आता आपण ग्राह्य धरणार आहे किंवा सबसिक्वेंट ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये आपण मान्य करणार आहे, त्या पार्टीने पूर्वी, त्या साक्षीदाराने पूर्वी जो साक्षी दिलेली आहे त्यावेळेला ॲडव्हर्स पार्टीला क्रॉस घेण्याचा हक्क होता आणि त्याला तो हक्क दिला होता. मग त्यांनी क्रॉस घेतली असेल नसेल हा त्याचा प्रश्न आहे, परंतु क्रॉस घेण्याचा हक्क होता आणि तो त्याला दिलेला होता. आणि त्याने जर डिक्लाइन केलं असेल तर तो त्याचा प्रश्न आहे, म्हणजे त्याला क्रॉस करण्याचा हक्क होता, अशी ही कंडिशन आहे. पुढे दॅट द क्वेश्चन इन इश्यू वेअर सबस्टॅन्शियली द सेम इन द फर्स्ट ॲज इन द सेकंड प्रोसिडिंग्स. आणि ह्याच्यामध्ये जो मॅटर इन इश्यू आहे तो पहिल्या केसमध्ये पण सेम होता आणि ह्या केसमध्ये पण सेम आहे, किंवा कॉज ऑफ ॲक्शन पूर्वी पण सेम होता आणि आता सुद्धा सेम आहे. अशा परिस्थितीमध्ये जो व्यक्ती ज्यांनी पूर्वी साक्षी दिलेली आहे त्याचा सबसिक्वेंट प्रोसिडिंगमध्ये जो पूर्वी दिलेला एव्हिडन्स आहे तो रिलेव्हंट होईल. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अ क्रिमिनल ट्रायल ऑर इन्क्वायरी शॅल बी डीम्ड टू बी अ प्रोसिडिंग बिटवीन द प्रॉसिक्युटर अँड अक्युज्ड विदिन द मिनिंग ऑफ धिस सेक्शन. आणि जर समजा एखादी क्रिमिनल ट्रायल असेल तर पब्लिक प्रॉसिक्युटर आणि आरोपी यांच्या दरम्यान असते, तिथे पार्टींची नावे नसते. स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर आणि पार्टी असते. मग अशा वेळेला असं सांगितलेलं की पब्लिक प्रॉसिक्युटर आणि पार्टी असेल आणि सबसिक्वेंट प्रोसिडिंग पण पब्लिक प्रॉसिक्युटर अँड पार्टीज असेल तर ते सुद्धा सेम प्रोसिडिंग्स मानलं जाईल. आता मित्रांनो, हा सेक्शन समजून घेण्यासाठी मी आपल्याला एक इलिस्ट्रेशन देत आहे, तो आपल्याला समजून जाईल. समजा ए, बी, सी आणि डी ह्या चारही लोकांच्या विरुद्ध 302 मर्डरचा आरोप आहे. 302 मर्डरचा आरोप आहे. काय केलेलं आहे, ह्या चौघांनी ई या व्यक्तीचं मर्डर केलेलं आहे. आणि ईची जी बायको आहे, तिने कोर्टामध्ये साक्षी दिलेली आहे. आणि ज्यावेळेस साक्षी दिली त्यावेळेला फक्त कोर्टामध्ये ए आणि बी सापडले होते, त्यांच्या विरुद्ध चार्जशीट आहे. सी आणि डी हे दोघेही फरार आहेत. सी आणि डी हे दोघेही फरार आहेत. साक्षी देताना ह्या बायकोने म्हणजे ईच्या बायकोने कोर्टात साक्षी दिली. ए, बी, सी आणि डी ह्या चौघांनी मिळून माझ्या नवऱ्याला 1/1/2018 रोजी खलास केलेला आहे. माझ्या घरात घुसले आणि माझ्या घरात घुसून माझ्या मिस्टरला ह्या लोकांनी चौघांनी मिळून मारलेला आहे. आणि तिच्या साक्षीमुळे ह्या ए आणि बी ला कन्व्हिक्शन झालेली आहे. लक्षात घ्या, ए, बी, सी, डी ह्या चौघांनी मिळून माझ्या मिस्टरला घरात घुसून 1/1/2018 रोजी खलास केलेला आहे. आणि त्यांच्या मारामारीमुळे त्यांनी जे माझ्या पतीला चाकूनी मारलेला आहे, जे काय आहे त्याच्यामुळे माझे पती मेले आणि ह्या लोकांनी माझ्या पतीचा खून केलेला आहे, माझ्या डोळ्यासमोर केलेला आहे, असा ईच्या बायकोने ही साक्षी दिलेली आहे. आणि ईच्या बायकोच्या साक्षीमुळे ए आणि बी हे दोघांच्या विरुद्ध चार्ज होता आणि दोघही कन्व्हिक्शन झालेले आहेत, गेले. आता 1 वर्षानंतर सी आणि डी सापडले.
सी आणि डी सापडले आणि ह्याच्यावरती सुद्धा चार्जशीट दाखल झाली. ह्यांच्या विरुद्ध ट्रायल सुरू झाली, परंतु ही ट्रायल सुरू होण्याआधी ईची जी बायको आहे ती मयत झाली. ही ईची बायको मेली. सी आणि डी च्या विरुद्ध चार्ज सुरू होण्याच्या वेळेला, साक्षीच्या वेळेला ही जिवंत नाही. मग अशा वेळेला काय सी आणि डी ला सोडून द्यायचं नाही. अशा वेळेला सेक्शन 33 आपल्याला उपयोगी पडतो. आणि सेक्शन 33 मध्ये जे सांगितलेलं आहे, एव्हिडन्स गिवन बाय वाईफ इन द प्रीवियस केस इज रिलेव्हंट इन द सबसिक्वेंट प्रोसिडिंग्स. सी आणि डी च्या विरुद्ध जी केस चालणार आहे त्याच्यामध्ये ह्या ईच्या बायकोचे जे स्टेटमेंट पूर्वी ए आणि बी च्या वेळेला दिलेलं आहे त्यावेळेचं जे स्टेटमेंट आहे ते सी आणि डी च्या ह्याच्यामध्ये वापरलं जाईल. मित्रांनो, हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल. आता या सेक्शन मध्ये अजून एक वाक्य वापरलेलं आहे, तो मी आपल्याला सांगतो. और शब्द वापरून, और इन लॅटर स्टेज ऑफ द सेम ज्युडिशियल प्रोसिडिंग. और इन द लॅटर स्टेज ऑफ द सेम ज्युडिशियल प्रोसिडिंग ह्याचा अर्थ काय? समजा ए ने बी विरुद्ध 138 नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट केस दाखल केलेली आहे. ज्या वेळेला केस दाखल केली जाते आपल्याला माहित आहे, आपण ॲफिडेव्हिट देतो, व्हेरिफिकेशन करतो आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रोसेस इश्यू होत असते. प्रायव्हेट ज्यावेळेला कंप्लेंट दाखल केली जाते डायरेक्ट प्रोसेस इश्यू होत नाही, त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय प्रोसेस इश्यू होत नाही. इथं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, एव्हिडन्स झालेला आहे. आणि ज्यावेळेला ही केस बोर्डावर आली बीच्या अगेन्स्ट मध्ये त्यावेळेला एचा मृत्यू झालेला आहे. त्यावेळेला एचा मृत्यू झालेला आहे. मग काय, मग एने जो स्टेटमेंट दिलेला आहे, एचा जो व्हेरिफिकेशन आहे तो सबसिक्वेंट इन द लॅटर स्टेज ऑफ द सेम केस रिलेव्हंट होणार आहे. ए ने बी विरुद्ध नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंटची केस दाखल केलेली आहे. पूर्वी त्यांनी डॉक्युमेंट्स दाखल करताना ॲफिडेव्हिट आणि व्हेरिफिकेशन दाखल केलेलं आहे. प्रोसेस इश्यू झालेली आहे. केस बोर्डावर आली त्यावेळेला एचा मृत्यू झालेला आहे. परंतु आता काय करणार तर सेक्शन 33 मध्ये जर सांगितलंय इन द ज्युडिशियल प्रोसिडिंग इन द लॅटर स्टेज ऑफ द ज्युडिशियल प्रोसिडिंग्स, तर ह्या व्यक्तीचा जो स्टेटमेंट पूर्वी झालेला आहे व्हेरिफिकेशनद्वारे तो सबसिक्वेंट प्रोसिडिंग म्हणजे लॅटर स्टेजमध्ये रिलेव्हंट होईल. मित्रांनो, मला असं वाटतं सेक्शन 32 आणि 33 आपल्याला नक्कीच अगदी व्यवस्थित समजलेला आहे आणि आशा करतो की आपल्याला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मी आपल्याला विनंती करतो की माझा हा व्हिडिओ यूट्यूबवरती मी अपलोड केलेला आहे. माझा यूट्यूब चॅनल आहे ॲडव्होकेट म्हणजे ADVSR गोयल. आपल्याला आवडत असेल आणि आवडला असेल तर आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा पाठवा. माझा मोबाईल नंबर आहे 9960977925 आणि जर आवडला तर आपण मला व्हॉट्सअपद्वारे सुद्धा प्रतिक्रिया देऊ शकता. धन्यवाद.